आई गबासत ऐक ना, आता आहेत ना आम्ही. काय होणाऱ्या गोष्टी आहेत ना, चुकत नाहीत बघ. गरिबी लय वाईट, काय सांगायचे. आता तुझे शिक्षण लग्न, त्यांना वाटलं चला 10-5 रुपये भेटते म्हणून ऊस तोडाई गेले, ट्रॅक्टर खाली पलटी झाला, ट्रॅक्टर ऊसाचा. मस्त घाई केली लोकांनी, पण नाही ती वाचलीच नाही. काय करणार त्याला, नशिबाच्या गोष्टी नशिबाच्या गोष्टी असतात. तू अजिबात टेन्शन, तुझं सगळं शिक्षण, सगळे स्वप्न मी पुरे करतो. तुझा मामा जिवंत आहे ना, नको टेन्शन घेऊ. मी कसं राहू ते एकटी? आहे ना तुझा मामा. आहे ना, आम्ही येत जाऊ तुमच्याकडे. ऐक ना, येत जाऊ काय रे, आपण घेऊन जाऊन बरोबर. आता आपण पुढे घेऊन जाता, आधीच आपल्या इथं 2 येतात. अरे तसं लेकराला इथे एकटीला ठेवून गेल्या लोक समाज काय म्हणून रे. तर लेकरू कुठं लय लहान आहे, राहीन एकटं, काय होतंय? तर न ताठो लेकरू यार, लोकांच्या नजरा वाईट राहते मी, काही नाही. अरे भाई, एकटी कशी राहशील? तिथे गेल्यावर थोडासा तिला सारखं तिच्या आईन बाप पुढे उभे राहतील. तिचं अभ्यासाला मन लागेल का? कोण मदत करायची इथे? तिथे ना माझे आई बाबा मला सोडून गेले हो. काय पाप केलं तर देवाचं सांगा ना. नशिबाच्या पुढे जात तर कुणाला लय आई बाप रे, एवढे चांगले, एवढे लेकराला जीव लावायचे. माझ्या बाबांचा मी शेवटचा आवाज पण नाही ऐकला. गबासा ताई, नका रडू आता, गबासा. मामा तुम्ही नेता मला, पण मामी बोलतात ते खरंय. तुमच्या 2 पोरी आहेत ना, मग तू तिसरं अजून मी कशाला? तर तुझ्या पुरता आहे ना बा, काय लागेल रे तुला? शिक्षणाचा 10-5 रुपये खर्च तुझ्या आईनेच मला जर वाटून मागितलं असतं, मी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा, तर मी काय केलं असतं? द्यावं लागलं असतं तिला. पण आता तर राहिले नाहीत ना माझे आई वडील. खाते की मी इथं तुझ्या रूपात माझी बैल बघन मी तुला. असं काय करते? हा, बहिणीसाठी अहो राहू दे, इथं आहे तिच्या पुरतं रूम आहे, ते राहीन, काय होतंय ते तुझे मला द्यायचे आजारी. नको माझं लेकरू नाही रे, इथं राहायचं एकटं कसं राहील? अहो पण ते काय म्हणते ना, आपण काय दिवस घेऊन जाऊ आपण? महिना 15 आम्ही कोण नाही का इथं तिला, म्हणून त्यांनी लगेच नेली. बरं नाही दिसत ते. कोणीच नाही इथं बा. कोण लक्षात, कोण चुलते, कोण काय रे? ऐका ना माझं, मी राहते इथं. मला आठवण आली का मी आधी मध्ये येत जाईन तुम्हाला भेटायला. नाही बा, तुला नाही समजायचं काही गोष्टी. ऐक नको ऍडव्हान्स मामा नको, लेकराचा अंत पगार येऊ घेऊ दे. काय ऐका ना. चला निघू मग आपण आता. अहो पण तुम्ही किती वेळचं चला चला म्हणताय? हे असं आहे, ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतो माझंच खरं. चला म्हणताय तर मग निघायचं ना. चल चल चल, निघ निघ निघ. ऐक 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 माझ्यासाठी. मामीला नाही आवडत तर मी नाही. मी आहे ना, मामा आहे तुझा. चल, मी जीव लावून तुला. नको मामीची म्हणा घेऊ बाळ. चल ऐक, चला. लय भारी चाललंय माहिती का तुला, काय सांगू यार, इतकी मजा झाली कॉलेजला नुसता इशे. आणि पेपरचं काय टेस्ट जवळ आल्या होत्या ना तुझ्या? अरे पेपर तर इशेच नाही बाबा, पेपर जाते थोडस अवघड, पण चल जाऊ दे, स्टेप बाय स्टेप चालू. ना मग यात तुझं नाही का पेपर वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या, मग तुझं लग्नच लावून देऊ आपण कोणासोबत तरी. काय लग्न काय लग्न करून कोणाचं चांगलं झालंय? मी लग्न काय करणार नाही. तुझ्या वरात मला नाचायचंय. हा, मला वाटतं घोड्याच्या जागेवर तू नाचते काय गुढी बनून. बस काही बोलतो, लहान आहे म्हणून मी तर ऐकून घ्यायची का प्रत्येक गोष्ट? अरे आणि ही तर भेटायला गेले होते ना. काय ग मम्मी, तू भेटायला गेलते ना, मग हिला घेऊनच कसं काय आले? ए आहे, तुला काय समजतं का नाही रे? आधीच आपल्या घरात हीच कुत्र्यावाने खाती वसा वसा, ही दुसरी पिसळी घेऊन आली खायला. ते गेले मरून आणि आपल्या जवळ ठेवली पिढाई सांभाळायला. काय बाई, सख्या बहिणीची पोरगी माझ्या. काय वाटत नाही का तुम्हाला? तुला एखादी बहीण अजून एखाद्याशी काही केलं झालं बाई रडायचं सुरू. एकच सांभाळता नाकीनं मारलंय आणि दुसरं कशाला आणलंय? ए पुरी, तुझ्या बहिणीसारखी जीव लावल्या करायला. बहीण मी नाही मानत तिला बहीण. तुम्हीच लावायची जेवढा लावायचं तेवढा. कसली आपू शकनी? तू तरी समंजस आहे जरा. काय समंजस नाही बाबा? त्या आई सारखे आई बाबा खाल्ले तिने. आई बाप्पा खाल्ल्यात म्हणे पांढऱ्या. काय ग, चल. तोंड घेऊन कसं काय आली ग तू आमच्या घरी? लाज नाही वाटत का? जाणार राहणार झोपडीतच, तिथं तुझं आयुष्य घाल सगळं. बाबा कशाला हो तुम्हाला लय पुळका अख्ख्या जगाचा. बाद झालं एवढी चांगुलपणा. कोणी येतं का मदत करायला? कुत्र सुद्धा येत नाही.
तिला काय चुलते मालते मग? नाही कोणी नाही गेलं तिला काही दिवसाचा विषय परत जाईल लेकरू. कुठे जायचं बोलता परत नाही आलं का काही तिच्या चुलत्याला सांगतो सांभाळा तिचा चुलता बस. कोणाचा तिचा चुलता तिच्या चुलत्याने अशी झोपडी टाकून दिली ती पांढऱ्या पायाची आपुष कुणी कुणी कडची दात घेऊन आली इथं ऐका, ऐका. माझ्यासाठी ना माझ्यासाठी ऐका ना कोणासाठी? करू. बाबा तुम्ही आजपर्यंत हीच करीत आलात तुम्ही आम्हाला कधी एवढा जीव लावला का दुसऱ्याच्या लेकराचा पुळका सगळं तुमच्यासाठी काय नाही केलं हा, हा, हा. सगळं तिच्या आईच्या आणि तिच्याच मड्यावर घातलं या आजपर्यंत गरिबी म्हणून थोडस माणसाने केलं सहकार्य मग काय फरक पडतो. मग असं करा ना ही प्रॉपर्टी सगळी तिच्या नाव करून द्या आम्ही तिघ जण असं मस्त कटर घेऊन हिंडतो दे ग माय करीत एवढं कशाला बोलताय? माझ्यावर वेळ आली म्हणून मी तुमच्या दारात आले तर एवढं बोलता मला? तुझ्या वेळ आली ना बाई, हे बघ कशी साजूक पाण्याचा आळ घेऊन बोलत ती हा? लई शाजक पडली लई साजूक नसतं काय तुम्हाला हात जोडू का आता? तुम्हाला हात जोडू मी म्हणलं होतं ना मला मानसी, ऐक आहे एक ना काम मी आहे कर. ना. अगं तुला धुणं भांडी करायला लागते ना फुकटची नोकरी आली. जाऊ दे, हावं, हावं. चला चला बरं बाबा हा 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 घेते चल किती गं घरात तू. किती तुला चांगलं जेवायला भाडते मी. हा, चला. चल ना जरा ए पुरी जरा प्रेमाने घ्या रे. घे की घरात तिला ढकलून आई का गेलीस का सोडून? तू नसती गेली तर आज माझी ही अवस्था नसती झाली. काय पाप केलं तर देवा, माझ्या आई बापाला घेऊन गेला. कुणाचं नव्हतं रे खाल्लं, कष्ट करून खात होतो ना आम्ही. तुला ते पण नाही बघवलं का रे? आठवण येते का मला तुझी? ए घुमी तू लाज वाटते काही रडत बसली तोंड घेऊन. येणार जाणार लोकांनी आम्हाला नाव ठेवली पाहिजेत काय? एक त्या आली ती आली आमच्या मुळावर इथं. कपडे धुतली माझी नाही, भांडे घासून धुते. माझी कपडे धुतली नाही तू मग एवढ्या वेळ काय केलं तू? हा भांडे घासत होते. तुला काय अक्कल आहे का मला कॉलेजला जायचंय हा आणि कपडे धुतली नाही माझी? नुसतं खायला आली काय तर धुवून देते, खायला कसं टायमिंगला लागती लगेच धुवून देते मी. लगेच? आता तुझ्या बाप्पानी वाळवली होती का लगेच कपडे धुतल्यावर? मला पेपरला जायचंय. तुझा बाप यायचंय का कपडे इथं वाळवायला? आता माझा बाप असता तर मी तुमच्या दारात नसते आले ना. हा बाप अगं तसं पण आमच्या बापाला अक्कल नाही. तुझ्या आईला बापाला आणि तुला इथून पुशीत होता. तू लागली सांगाय बापाचा पुळका मला. बरं झालं मेला बिचारा सुटला तरी. तू आणि घेऊन रड नको नाही लावीन एक मुस्काडात. हाय रे. काय ग हा? अगं एक तास झाला भांडेच घासतीये हा? असे घासतात का भांडे? काय किती खरकट येतं हा? नीट घासता नाही येत का? चालेल, लगेच घासते. आणि फरची कोण पुसणार? तुझी आई? मेलेली आई परत येणार काय खाली पुसायला फरची? अगं किती वेळा सांगितलं नीट लक्ष देऊन काम करत जातात, तेवढं जमत नाही तुझ्याच्यानी हा? नुसतं रडायला येतं मग गरमच काय असू का ग? काय जादू काय केली तुम्हाला बापावर? तुझ्यामुळे ना आमच्या बापाचं प्रेम आमच्यावरचं निघून गेलंय असं पाण्यासारखं वाहत. हा नुसतं बघाव त्या पूजा 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 पूजानी काय भुरळ घातली काय माहिती बाई. तुला लय वेळा सांगितलंय माझ्या बापापासून लांब राहायचं. हा तुझ्यामुळे जर माझ्या बापाचं माझ्यावरचं प्रेम नाही राहिलं ना तर बुक्कीतच आउट करेन तुला. आता ना फरची पुसून घ्यायची घरातली. काय काय बघत बसली तोंड? पहिले आवरायचं लगेच फरची पुसायची. घास. चाललंय काय माहिती दिसायला. काय लेकराला मुक्कार त्रास येता जाता आहे ना. मी आहे म्हणून तरी इथं राहते नाही तर ही कुत्र्याचं खळ म्हणायचं. पूजा ए बा हा बाबा. पाणी आण ना थोडस. चालेल म्हणलं ना उरकून राहणार त्या. ये काय झालं? लय नाराज दिसते तू. नाही ना? चाललंय व्यवस्थित ना? कशाच व्यवस्थित? फक्त म्हणायचं व्यवस्थित ना? लय त्रास देतात नाही?
आहे ना मी जातील दिवस निघून नाही एवढं टेन्शन घ्यायचं. मामा हां काय म्हणते? ते परीक्षा आली होती, पेपर द्यायचा होता. परीक्षा आली मग काय चालेल टेन्शन किती आहे ना मी. किती फी भरायची बा? किती भरायची सांग. 3000 रुपये. देतो ना भरू ना आपण. अभ्यास झालाय नाही, कामातून वेळ भेटून तसं करते, पण परीक्षा द्यायची. ज्याला कोणी नाही ना त्याच्या मागं परमेश्वर. केलाय ना तू अभ्यास होत असते पास. तू पास झाली ना मी म्हणतो तुला नको ले क्लासहून अधिकारी होऊ दे, पण तुला नोकरी लागत असते. नोकरी लागली की एखादं चांगलं स्थळ बघू आणि तुझं लग्न करून टाकू. हां देतो पैसे तुला मी. 3000 भरायचे ना. आणा इकडे ते पैसे. पैसे लागले द्यायला. अरे का अरे रक्त मासाची ती सख्या बहिणीची पोरगी आणि तुम्ही एवढं कुणाच्या अनाथ आणले का उचलून मी. काय गरज नाही शिकवायची आणि एवढे पैसे फीन बिन द्यायची. ते पुरी लागत आहे द्यायला. ती शेवटची परीक्षा आहे तिची. असू दे काय करायची परीक्षा कुठं तिला ऑफिसर नवरा भेटणार आहे. म्हणतो शिकू दे ना, होऊ दे ना पास. असलं तुझ्या नशिबात एखादी म्हणतो शिपायाची नोकरी लागल, खाईल पोटाला. आणि हे गुलू करायला आली तू मामाकड. हा नाही, सांगितलं तेवढं काम ऐकायचं. कुठं फेडतान रे, चहा करायला जाय. कुठं फेडतान. नको टेन्शन घेऊ, करतो मी काहीतरी. इतकं बिना सवाकरीत. अरे ती बी एक पोरगी आहे, तुला एक पोरगी आहे. जरा दुसऱ्याच्या जोर नाही काढली दुसऱ्याला सांभाळायला. नशीब एकच आहे. अशा 2-3 पाहिजे होतं रे तुला, मग तुला बी कळालं असतं. तुम्हाला लय पुळका येतो तिला तिचा. तुझ्या असं समज जर आपल्या लेकराव ही वेळ आली लेक्चर देऊ नका बरं तुम्ही. मग डोकं दुखत नाही तू मी मिळाला असतो एखाद्या अपघातात, मग ह्यांची काय कुत्र्यानी हाल खाल्ल्याची. अरे तिला तरी मामा आहे, तुला कोण त्यांना कोण. देव नाही तेवढं वाईट करणारा माझा. कारण पाप नाही केलं. असं एवढं चांगलं करते तू. हा. अरे माणसाचे आपण जन्म घेतलाय, जनावर नाहीत. अहो मग तिला सगळं देतो ना खायला मग लिहायला. काय असं काय तिला इस्टेट द्यायला निघालो होतो का मी. फक्त परीक्षा फी 3000 रुपये. तुम्हाला एकदा काय सांगितलं कळतंय का. नाही तिला शिकवायचं, ती घरचं काम करीन आणि तिचं लग्न करून टाकू. तुझ्या पोरीचं आणि पोराचं लग्न तू बघायचं आणि तू करायचं. बघतो तुझ्यात बी किती धमक आहे ना. बघा ना, ते लेकराचं मी डोकं बघतो. बिकं हा मारता. इतकी नीच. अरे आई कशी म्हणा तुला लाज वाटते. असली बायको मला भेटली काय चायला. आज सांगितलं काय करायचंय ना. ए इकडे मानसी. काय गाई मीच येत होती तुझ्याकडे. अशी काय निवांत बसली, तिला काहीतरी हाकलायचं बघ. अगं बाई आता ती आपल्या याच्यावरच पुरलेली ती. तिला कुठं हाकलायचं आता. अगं तिच्यामुळं माझ्या बापाची मायावरची माया कमी झाली. मग काय तर तोडायला निघाली ती आमच्या बापापासून ती आम्हाला. बसली येऊन आता मड्यावर आणि ती कुठं जायची आता. कुठं हाकलून देते तिला. तिचं कोण आहे, तिचं कोणी आलं का तरी तिकडून न्यायला. मग काय तर आता तूच सांग बरं, जेव्हा ती आपल्या घरात नव्हती तेव्हा किती सुख होतं आपल्या घरात. भांडणं तरी होत होती का. आता तेव्हापासून ती आली ना तेव्हापासूनच ते भांडत होते. तुमच्या दोघांमध्येच किती वाद होते मी बघते ना. काय करते त्या पुरीमुळं तर त्या बाबा असा चक्कर बसलाय नसता. त्याला वाटतं हिला काय करावा, काय खाऊ घालावा, काय कपडे आणावा. त्या दिवशी तर शाळेला फी देत होता किती मोठी. हा का. मग 5000 भरायचे म्हणे. बापरे 5000. हा कॉलेजसाठी. आमची फी मागितल्यावरती पप्पा नाही म्हणायचे, तिला बरं लगेच काढून द्यायला लागले. मी देऊन देते वय. तू घेतले वय. आणि मग बरं झालं घेतलं. मग काय तर. आणि काय करणार होती शिकून. दिवे लावणार काय कुठं. तेच तर म्हणलं तिचं लग्न करून टाकायचं आणि तिला कशाला शिकवायचंय. आणि लग्न बी असं करायचं का त्यांनी करून घेतले पाहिजे. मी नाही बाई मोकळी रुपया खर्च करायला. अगं काय बोलते आई लग्नाचं. इडी का ग तू लग्नाचं कशाला बोलती. घरातले कामं तेवढं करायला मोल करीन भेटली आपल्याला तेवढं तिला राबून घ्यायचं. फरची पुसायला लावायची, घराची साफसफाई करायला लावायची. नाही तर मलाच करावं लागायचं आधी. लय हुशार आहे ग तू मानसी. मग तुझीच लेकर मी. तेच करू आपण आता ते. मग काय तर एक काम करू, तिला ना त्रास द्यायचा ना आपल्याला. चांगले घरातली कामं सगळे करायला लावून चांगलं चिटी चुकाचा काचा. तसे लय हात सळसळ करायला लागले मला. लय दिवस झालं कोणाला हाणलंच नाही. चांगलं चोपीत तिला. माझ्या बापाला पण ना माझ्यापासून लय दूर करायला बघत ती. हा ना बघ तरी कुठे. पूजा ए पूजा. हा हा गाई घरात दिसतच नाही. अगं ते काल त्याच्यासाठीच फी मागत होती. तिला आज पेपर होता वाटतं, पैसे भरायचे दिले असते नेने पैसे. अरे देवा पप्पांना पण लय पुळ काय बाई तिचा खरंच. चल बरं बघूय कुठे गेले ते पहिले. चल बरं.
बघा बघा आपली जिंदगी असंच मोबाईल मधलं पुरींचं फोटो बघण्यातच जाणार आहे. एवढंच राहिलंय आपलं, दुसरं काय राहिलं नाही रे. अरे येड्या माझं काय तुझं काय करतोय लग्नाचं? तू बी असं संध्याच राहणार का मग? माझं दिरच संड्या सोडून मी संड्या राहीन नाही तर गावात हिंडन. तुझं बघ आधी काय लागा, काय तुझं तारा चालली आणि काय राहतोय तू, काय मला मिळच लागणार तुझा. आला किती बाहेर राहतोय उलट तुझं बघला का हा काय? का ऐश्वर्या राय तुझ्याच माग लागली तरी नाही, मला नाही, ऐश्वर्या रायचा बॉयफ्रेंड कोण आहे तू दिसतोय मला तर. हा ना, हाय का नाही? माझं जाऊ दे ह्याच्यामुळे तुला गर्लफ्रेंड कुठली पोरगी पट नाही. ए गर्लफ्रेंड बघ ही जिपरा काय केल्या, ती पॅन्ट काय खाली गळती पार सगळी. एखादा बेल्ट आहे का नाही घरात? मी पॅन्ट काढून हिंडणार आहे आता, तेवढंच राहिले माझं. तेवढंच राहिले राहता. माझ्यापेक्षा तरी असं राहतात कोण. नुसतं घड्या बिड्या घातल्या त्याचा काय शिव नाही काय नाही. अरे काय माणूस आहे ती, जाऊ दे पडू दे. कॉलेजचं काय चाललंय तुझं? काय नाही निवांत चाललंय आता अभ्यास, परीक्षा आली जवळ होय? आता. मला खरं लग्न करतोय तू? हा अरे स्थळ आलं तर एक आईला इथं ते एका- घरचे पण काय माग लागले. माझं जुळल बघा आता, तुझंच राहिलंय तेवढं. इथं एक पोरगी पटायच्या माग नाही आणि तू कशाला का लग्न करायला लागलाय. आमचा बाप नुसता ते आमच्या मामाच्या पुरीच बघत आहे. माझी बहीण आहे तशीच अशी घरात मोकार शिंडती आहे. आईने तर तिला ओळख सोडली बाबा आमच्या, काय सांगू तुला. अरे म्हणजे घरात सोडलेला नाही तर गावात म्हणशील तू काय येडे. लोक पोरांना सोडित आहेत गावात, पण माझ्या बहिणीला सोडल्या. पेपर तर दिलेत आता, काय माहित काय होतंय. ए औदशे इकडे ये. चालली विचार करीत तोंड घेऊन इकडं. तू लाज वाटते का? कुठे गेलती तू? इकडे या. कुठं चालली? गेलती कुठे? पेपरला गेलते. पेपरला गेलती का गावातली पोरं हिंडवाय गेलती? हा लाज वाटते का तुला? तोंड घेऊन पेपरला गेलती म्हणून सांगती. मी घरी जाते. घरी जा. ए घरी का बाप्पाचं कुठं काम काम कोणी केलं का? माझ्या आईला काम सांगून आली तू? घरी माहिती आहे का आईला आणि त्यांना? नाही, बाबांना विचारून आले. बाबांना? अगं तुझा बाप मेला ना, बाबांना विचारून यायला. तर मामांना. माझ्या बापाला सांगितलं सांग ना. माझ्या बापाला मी तसा तुम्हाला लई पूळ काय रे? काय तू काय खायला घातलंय मा बाबाला? काय जादू टोना केला, लिंबू बिंबू उतारलं का तुझ्या आईने? तो आमच्याकडे लक्ष कमी, तुझ्याकडेच जास्त आहे. पोरग इकडे हिंडतंय फिरतंय, त्याला नाही कधी पेपरला लावलं. आणि तुला लाज वाटते का पेपरला जातीवर तोंड घेऊन? काम करून आलते सगळं घर. लाज वाटत नाही व्हय? उलट उत्तर देती. ए इथं रडू नको, पोरांच्यात माझी चव घालू नको. चल तुला तोंड काळ कर. बघा रे पांढऱ्या पायाची आई बाप खाल्ली ती खाल्ली वरनं आता माझा बाप बी खायला निघाली या. कोण आहे ती? एवढं का बोलते तिला? अरे काही बहीण तुला अक्कल आहे का? पांढऱ्या पायाची ती माझ्या आत्याची पोरगी ती. हिच्याबद्दलच सांगत होतो एवढ्या वेळ मी तुला. हा का? मग कोण आहे? मामाची मुलगी आहे का तुझ्या? मामाची नाही आत्याची पोरगी आत्याची मुलगी आहे होय? मग तू ते म्हणत होता हीच आहे होय? हा, मग कोण आहे ही? नाही तो कोण आहे? येडा खोळा का दूध खोळा काय? तू किती भारी पोरगी आहे. हा? तुला काय अक्कल आहे का? पोरगी चांगली आहे का? म्हणजे येडाय का तू? तुला कळतं का? खरंच लागा तू मेंदूत पागल. कसली भारी दिसायला बारीक गाल बघ तिचे किती गोर आहेत. हा यायला इतका हलकट नजरेत बरा तिच्या गालावरच गेला रे तू. अरे तुझं कसं झालंय, एवढं घरात चांगलं असताना तू बाहेर तोंड मारत हिंडतोय. हा हाय का एकतर भेटते का तुला? घरात एवढं चांगलं पडलंय तुझ्या समोर तर दिसतंय, तर तू कर नाही. यायला व्हायला का? ती पण तुझं खरं आहे. अरे जरा धोक्यात घाल ना तुझ्या. माझ्यासारखं असतं ना आता कधीच लग्न करून पार मोकळं झालं असतं. आताची मुलगी आहे ना तुझ्या, जरा गोड बोलून कर ना नियोजन. आईला शंभू, आईला माझ्यासोबत राहून हुशार झाला का तू? हा ना, नक्की तू माझ्यासोबत राहतोय का मी तुझ्यासोबत राहतोय? आईला आजपर्यंत माझ्या ध्यानात नाही आलं बरं का हे असं. गोंजर नको, जा ती बघ जा निघ. काय ग कुठे गेलती? आली का? बघ ना मम्मी, महाराणी आली. तुला किती वेळा सांगितलंय ग न विचारता जात नको जात जाऊ. हा तरी कुठे गेलती सांग ना. पेपर द्यायला गेले. पेपर द्यायला गेलती वय? कोणाला विचारलं होतं तू? हा? कोणाला विचारून गेली होती तू पेपर द्यायला? मामांना विचारलं. मला विचारलं होतं का तू? हा विचारलं होतं का मला? मग कसं काय गेली होती पेपर द्यायला? हा काय तू शिकून लय महाराणी होणार आहे का? काय का तुला लय मेडल आणून देणार आहेस आम्हाला? ते शेवटचा पेपर राहिला होता म्हणून. शेवटचा पेपरला राहिला काय सांगा ती गरीब वाणी, गरीब गायन पोटात पाय. मग काय तर अगं दररोज झालं इथं नुसती किरकिर किरकिर किरकिर. हिच्यामुळेच आमच्या घरात किरकिर होती का ग? लाज ए वाटते? अरे तुला काय याड लागलं काय मानसी? हा? का हाणती रे तू? अरे काय झालं तुला? भावडे
अरे काय लाका बिगर आई बापाची लीक आहे म्हणून तुम्ही लाका कुशाला अन्याय करता तिच्यावर तुम्हाला कळतं का रे काय हा? आता तू बी तिची बाजू घ्यायला लागला का थांब थांब याला कुठून एवढं प्रेम होत तू चाललं याचं पार काय नशीब आहे रे माझी काय आईन बहीण भेटल्यात असल्या काय आता बोलू माझ्याकडे शब्दच नाही इतक्या तुम्ही खालच्या पातळीला जाता इतक्या नीच आणि नालायक असताना आम्हाला निचन नाव अगं, आई तुला कळतात काय हा? काय लागा हे अरे देवा हिने ह्याच्यावर पण जादू तो केला काय काय जसं बाप माझ्या अगं, पप्पांवर मला केला तर तुझी बहीण माझी बहीण म्हणा बी लाज वाटते रे की कशी नीच असू शकते तू नीच मी कसं आमच्या बाबाला आणले दलिंद्री बायकून पुरगी पेटली काय माहिती गमत नको मारू सर सर तिकडे मारू नको तुला मारती नको अक्कलच नाही यांना कसलीच अगे भवानी सरळ तिच्या मन सर सर हात लावू नको तिला काहीतरी असेल अजिबात मारायचं नाही तिला नाही तर एकच दाबण्यात लागली काय करायचं सांग काय करायचं आजपासून तिला काम सांगायचं सगळं हिला सांगायचं नाही काही आरती काढायची ए आहे तू जास्त बोलू नका काय करशील बोट खाली कर काय करशील जास्त बोलू नको अगं बोल नाही सट्टवे तू काय जादू तो केला माझ्या भावावर सेक्रेटरी नाही तू टीव्ही अरे पण तुला झालंय काय ते तर सांग काय तिला कोण करायचं आंधरायचं कुणाला तिला अगं तिला का मला वाईट वाटलं माहितीये का माझं सकाळी डोळं उघडलं ही जी आई माझ्या स्वप्नात आलती म्हणली माझं नवरा मेले तर माझ्या लेकराचं तुम्ही तिघ जण मिळून हाल करतात तुझ्या आईच्या नरडीचाच गोड घेणार आहे म्हणली माहितीये का तुझ्या स्वप्नात आली मग आणि तुम्हाला लाजा कशा वाटत नाही राय लका माझ्या सख्या आत्याची पोरगी आहे ती बरं आता पुळकायला लागला आधी नव्हता येत आधी कोणाची होती मग अगं माझ्या सांगितलं ना स्वप्नात आली ती म्हणून तुला डोक्यावर पडला का मग माझ्या डोक्याला सकाळी उघडलंय मी आहे का तुला एवढा विचार यायला हा हा तू मारू नको आहे तुला नीट सांगतो नाही तिच्या आईला संध्याकाळी माझ्या स्वप्नात आल्यावर सांगून उद्या जीव घे म्हणून जा काय अरे दादा तू काय बोलतोय तुला तरी कळतंय का हा? तू तर जाऊ दे, बोलू याच्या नको काय आहे. डोक्याला लागत पडून दे तिकडे त्याला अरे काय तिच्या नादी लागतोय तू जर खरंच. तू खायला कमी पडला असेल एक तुला. नंबरचे पांढरे पाहिजे जे काय घरात बोलू नको तिला सांगितलं ना तुला बोल तूच बोल मग जाऊ दे तुला मारतात ना मी जीव लावीन तुला टेन्शन नको घेऊ डोळं पुस चल घरात आपलं जाऊ दे चल अरे मी आहे ना घाबरती कशाला तू चल की काय एवढे घरात माणसं असून साधं पाणी या झाडाला घालताय ना परत शेंगा आल्यावर कालवणाला होते काय होते काय राव बाबा काय झालं आता हे याला तर सुधी वय निघून गेलं मग घाला ना पाणी त्याला कुठे तरी घालायचं? तुमचं तुमच्या पोराकडे लक्ष नाही तर आता तुझ्यावरच सगळं लक्ष आहे हं? हा नुसतं लक्ष द्या तुम्ही पण काय उपयोग ते लक्षाचा ऐक ऐक लग्न करायचं ना तुझं आता करूच ना थांब पण आता ते लेकरू आले तुझी आई बहीण किती तराजीत बघतो ना तू त्या पोरीचं एकदा लग्न करून टाकले ना मग तुझं लग्न करायला मग पाहतो पाहुणे हा एक जोडीदाराची पोरगी त्याला हटकू मग कोणत्या पोरीचं आपल्या दिदीचं लग्न म्हणताय का दीदीचं नाही रे तुझ्या आत्याच्या पोरीचं पूजाचं लग्न एकदा उरकून टाकलं मग त्याची परीक्षा झाली सगळे रांकेला लागले त्याच्या तिचं हा, आपल्या दिदीचं करा तिचं कशाला लग्न करायचंय लगेच ती लेकरू आहे ना जाऊ दे एकदा आहे ना इथं लई त्रास होतोय बघ तिला नाही पावत मला नाही बाबा आता नाही कोण त्रास देणार तिला नाही. मी सांगितलंय सकाळी जायला आणि त्यांना आहे, तिला आहे, त्रास आहे. देऊ नका म्हणून पाहुणे पाहिले तू उद्या येऊ राहिले ते बोलणं बसणं झालं त्याला पसंत झाली ना की 4-8 दिवसात ये ना ती लेकराला वाटू लावू आपलं प्रेमाने तू एक काम कर मी जरा गावात जाऊन येतो तू राहणार एक चक्कर मारून ये हा येतो चालतं. रानातच जातो मग 4-8 दिवस माझ्याकडे फक्त 4-8 दिवस आहेत काय त्याच्या आधीच काहीतरी कुटाणा करावं लागत नाही तर एवढं चांगली पोरगी माझ्या बी हातातनं जायची काहीतरी करतो मी पण पूजा काय झालं तुला रडायला करायला ती डोळे बस की हा? अरे तू अशी रडली ना मला बरोबरच नाही वाटत अरे तू रडत नको ना जात जाऊ नाही हा तू अशी रडत बसली ना मला बी कसं तरी उदास उदास वाटतं माहिती का माहिती माझी आई आणि बहीण तुझ्यावर लय अन्याय करतात पण आता त्याचंच प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलंय मी माहिती का माझ्या आईचं तोंड बंद करायचं एकच ही चान्स आहे आपण दोघांनी लग्न केलं पाहिजे माहिती का नाही मी मामाच्या मुलाशी लग्न कर म्हणते त्याच्याशी लग्न करा मी
मामाचा पोरगाच आहे की. मामा आता आणि कोणता बाप आपल्या पोराचं वाटलं होईन असं विचार करीन सांग बरं तू. मी जर सांगितलं ना बाबांना मला तुझ्यासोबत लग्न करायचंय तर बाबा एका पायावर तयार होत्या. त्यांना माहिती मी कसा आहे. हा मग तुम्ही सांगून बघा मामांना, मग मी लग्न करते. अगं पण सांगाय काय उपयोग आहे सांग बरं तू. सांगून काही फायदाच नाही ना. असं पण आपल्याला लग्नच करायचंय का नाही सांग बरं तू. नाही, मामा म्हणले करायचं तर करणार, नाही तर नाही करणार मी लग्न. ऐक ना पूजा नको ना असं वागू. आपण लग्न करू ना. नाही, मामाने सांगितलं तर मी लग्न करते. काय तुझा मामा मामा चाललाय रे हा. तो मामा एवढा शेण आहे का आणि तू त्याच्यानंतर दीडशानी तुम्हाला लागले सांगायला की बघ मला तू आवडती आणि माझा बाप आहे ना तुला पोरग बघतोय लग्नाला. तुला अशी नाही तशी फक्त माझी झाली पाहिजे. तुला एवढंच सांगतो. तू जास्त जर नाटकं केली ना तर माझी इतकं वाईट कोण नसणार आहे. मामा सोड मला. उठ तू उठ मामा उठ मामा उठ तू चल चल माझी तर करणारच आहे मी. तू टेन्शन घेऊ नको. अरे, तुला सांगितलं ना मला नाही लग्न करायचं. जेव्हा मामा सांगतील ना तेव्हाच मी तुझ्यासोबत लग्न काय रे माझ्या पोराला त्याचा जीव घेत होती का काय ग? माझ्या पोराचा जीव घेत होती तू? त्याचा जीव घेत होती तू? भावाचा जीव घेतली. भावाचा जीव घेतली. तुला मारलं तिने? तिला जीव लावला आणि हे आमच्यावर उठली. खुशाल पोराला मारित होती. खुशाल मारलं माझ्या लेकराला तिने. मला म्हणत होती तू पूजा पूजा ए, पूजा ए पुरी काय झालं? नाही नाही आम्ही नाही मारली, याला मारित होती ती. काय हे तिनेच ओढलं होतं ते याला मारायला. कसं? हा बाबा मला गळा दाबीत होते हो. तुमचं नियोजन मी लावतो. हॅलो पोलीस स्टेशन. हाय पोलीस स्टेशन. माझ्या बायकोनी पोरानी ना माझ्या भाषेचा जीव घेतला. अहो तुम्ही काय येडे आहेत का काय? आम्हाला काय माया दया नाही का बाई? माणसाला काय कळत का नाही? एक लेकरू मारलंय तुम्ही जीवन. अहो काय सांगावं तुम्हाला? अहो मी एक आई आहे, तुम्हाला कळतंय का? मी कशाला तसं करीन? माझ्या पोराची छाती धरली त्याने, ओढत होती त्याला. याचं दाबायचं. काय केलंस? अहो, त्याला ती मारत होती, तिला धरलंय फक्त येऊन. अरे ती नाही रे मारणार. यांना माझं खोटं वाटणार रे देवा. अत्याचार करायचा प्रयत्न केला सर. नाही, नाही. तुम्ही मारला सर. अहो मी एक आई आहे, मी कस काय असं तू आई करू? नाही, तू आई नाही, तू काही तशी नाहीस. अहो माझ्या पोराला त्याने धरलं म्हणून मी त्याला लोटलं फक्त. महिना तुमचा तिघा झाली. तुम्ही तिघ बी झेलमध्ये चढणार. लाजा वाटलं. किती वेळा सांगितलं तुम्हाला माझ्या सख्या बहिणीची पोरगी काय लागत होती तिला 2 टाइम खायला, थोडासा अभ्यास करत होती, पास व्हायचं होतं. काय आलंय? तो का नाही पोरगी मारली होईल. मारली होईल, फाशी देऊन मारली. तो का ना गाड्यात 5 तासाचे. नाही हो साहेब, नाही हो, आम्ही नाही मारली. माझं पोरगं बायकून पोरगी. हो साहेब, नाही हो, नाही. नाही हो, साहेब. साहेब तिने त्याचं का तुला धरलं? हो, आता कोणी घेतलं गेलं. चला तुम्ही बसा. अहो साहेब जा. अरे तू. हा? आता तुम्हाला जेलमध्ये टाकेल, काय? लय मोठ्या आशेने आणलं होतं रे तुला. नाही वाचू शकलो मी तुला. अरे तिकडं कुणाच्या तरी शिकार होशील, तुझ्या अन्याय होईल, अत्याचार होईल, तू सुरक्षित नाही राहणार म्हणून तुला घेऊन आलतो रे. माझ्या घरी येऊन माझ्या आणि तुझ्या माणसाने तुझी शिकार केली. काय उत्तर देऊ? काय सांगू तुझ्या बहिणीला? तुझ्या आईला बापाला काय सांगू? माझ्या बहिणीला काय सांगू? नाही वाचू शकलो मी तुला. माफ कर मला.